नमस्कार मित्रांनो मी बाबाराव मुसळे. सारं काही बाबाराव मुसळे या माझ्या यूट्यूब चॅनलसाठी मी हा व्हिडिओ बनवत आहे. काही असं काही तसं या सदरामध्ये. मित्रांनो, आज शनिवार दिनांक 6 जून 2026. आज संध्याकाळी एका विशेष कार्यक्रमाचे आम्ही आयोजन केले आहे. हा कार्यक्रम आहे लेखक बाबाराव मुसळे पुरस्कृत कलागंगा ग्रामीण कादंबरी 2025 वर्ष दुसरे या पुरस्काराचे वितरण. या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय प्राध्यापक हरिभाऊ क्षीरसागर, अध्यक्ष SMC शिक्षण प्रसारक मंडळ वाशिम. तर ज्यांच्या शुभ हस्ते हा पुरस्कार देण्यात येत आहे त्यांची शुभनाम माननीय श्रीकांत साहेबराव देशमुख, साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त कवी, कादंबरीकार आणि लेखक. हा पुरस्कार आम्ही ज्या कादंबरीला देतो आहोत ती कादंबरी आहे रानोबाचा माळ. रानोबाचा माळ. आणि कादंबरीचे लेखक आहेत ऋषिकेश रोहिदास गोल्हार, टाकळी अंबड, तालुका पैठण, जिल्हा संभाजीनगर. हा पुरस्कार माननीय बाबाराव मुसळे आणि माननीय प्राचार्य भास्कर गायकवाड, ज्येष्ठ समीक्षक आणि अतिशय वेगळ्या पद्धतीचे एक वाचक, दर्दी वाचक यांच्या उपस्थितीत पुरस्काराचं आयोजन करणारी जी समिती आहे ती आहे वत्सगुल्म फाउंडेशन वाशिम, विदर्भ साहित्य संघ शाखा वाशिम, सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालय वाशिम आणि मुसळे परिवार ब्रह्मा. पुन्हा एकदा स्थळ सांगतो, सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालय, रिसोड रोड, लाखाळा, वाशिम. आणि वेळ आहे सायंकाळी 6 वाजता. ही जी कादंबरी आहे या कादंबरीच्या निवडीसाठी आम्ही एक निवड समिती स्थापन केली होती. त्यामध्ये आम्ही 3 सदस्य होतो. एक मी स्वतः बाबाराव मुसळे, दुसरे ज्येष्ठ कवी आणि समीक्षक मोहन सिरसाट आणि तिसरे ज्येष्ठ समीक्षक आणि वाचक प्राचार्य भास्कर गायकवाड. या पुरस्कारासाठी एकूण यावर्षी 14 प्रवेशिका प्राप्त झाल्या होत्या. या प्रवेशिकांचं वाचन, या सगळ्या प्रवेशिकांचं वाचन अतिशय मन लावून मी स्वतः केलं. म्हणजे ही आमच्या निवडीची पहिली पायरी. आणि त्यातून मी त्या 14 मध्ये वेगळ्या वाटणाऱ्या अशा 3 कादंबऱ्या बाजूला काढल्या. दुसऱ्या आणि अंतिम फेरीसाठी ह्या कादंबऱ्या मी आमच्या निवड समितीचे सदस्य माननीय मोहन सिरसाट आणि माननीय प्राचार्य भास्कर गायकवाड यांना दिल्या. त्यांनी त्यांचं सखोल वाचन केलं, कारण या तिन्हीमधून आम्हाला एक निवडायची होती. अर्थात आमच्या ज्या अटी आहेत या सगळ्या अटीच्या अधीन राहून या कादंबऱ्या प्राप्त झालेल्या होत्या. लेखकाची पहिलीच ग्रामीण कादंबरी असावी ही त्यातल्या त्यात अट महत्त्वाची. विषय हा ग्रामीण
भागाशी, संस्कृतीशी, जनजीवनाशी संबंधित असावा, ही दुसरी अट. पण त्यातली तिसरी अट जी महत्त्वाची ती ही होती की जर कृषी संस्कृतीशी संबंधित एखादा विषय असेल, अतिशय वेगळा, आगळा वेगळा असा विषय असेल, तर त्याला मात्र प्राधान्य द्यायचं. मित्रांनो, गेल्या वर्षी अशाच एका कादंबरीला कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यातील एका गावच्या माननीय पांडुरंग पाटील यांच्या नांगरमुठी या कादंबरीला मी पहिला पुरस्कार दिला होता. पुरस्काराचं स्वरूपही सांगतो एकदा, 10,000 रुपये रोख आणि प्रशस्ती चिन्ह किंवा सन्मान चिन्ह. तर यावर्षी हा जो बहुमान आहे तो या ऋषिकेश गोल्हार यांना प्राप्त होतो आहे. ही त्यांची कादंबरी जी प्रकाशित केलेली आहे त्या प्रकाशनाचंही नाव सांगतो, बुक हाऊस प्रकाशन संभाजीनगर. आणि फार मोठी कादंबरी नाही, छोटीशी कादंबरी आहे, 200 पेजेसची कादंबरी आहे, सहज वाचून होऊ शकते. किंमत मात्र 335 रुपये आहे, कारण महत्त्वाची कादंबरी आहे. तर आम्ही तिघांनी मिळून मी ज्या 3 कादंबऱ्या निवडल्या होत्या अतिशय चांगल्या म्हणून, कारण सगळ्या कादंबऱ्या दर्जेदार होत्या, म्हणजे कोण्या लेखकाला नाव ठेवता येणार नाही इतक्या दर्जेदार होत्या. आणि त्यातून मग ही कादंबरी आम्हाला वेगळी का वाटली, तर याच्यामध्ये जो विषय आहे कृषी संस्कृतीशी निगडीत असा एकदम नवीन विषय आहे. म्हणजे असा मी कुठे वाचला नाही. मी एक ग्रामीण कादंबरीकार आणि कथाकार आहे, पण माझ्या वाचनात किंवा माझ्या लेखनात माझ्या आत्तापर्यंत ज्या कथा झाल्या असतील जवळपास 300, आणि माझ्या कादंबऱ्याही 12 कादंबऱ्या प्रकाशित झाल्या, पण हा विषय मी कधीही हाताळला नाही किंवा मनात सुद्धा आला नाही असा हा विषय आहे. अर्थात त्या विषयाबद्दल मी फारसं सांगणार नाही, कारण आपल्या उत्सुकतेला आम्ही ढील देणार नाही. आपणासही असं वाटलं पाहिजे की बुवा एवढं काय आहे या कादंबरीमध्ये, आणि म्हणून मग आपण ती कादंबरी विकत घेऊन स्वतः वाचली पाहिजे आणि ठरवलं पाहिजे की खरोखर ही कादंबरी आगळी वेगळी कादंबरी आहे. तर अशा पद्धतीनं हा जो कार्यक्रम आम्ही आयोजित केलेला आहे, या कार्यक्रमाला आपण मोठ्या संख्येने उपस्थित राहावं आणि आमच्या कार्यक्रमाला भारदस्तपणा आणावा एवढी नम्र विनंती मी करतो आणि थांबतो.